नमस्कार, आपलं सहर्ष स्वागत आहे कौल महाराष्ट्राच्या वृत्तवाहिनीवर। माझं नाव आहे सतीश। मी आलेलो आहे जोगेश्वरी पूर्व शिवटेकडीला आणि इथे आपण भेट देणार आहोत जय जवान गोविंदा पथक यांना। आपल्याबरोबर आहेत त्यांचे प्रशिक्षक संदीप ढवळे सर। त्यांना काही प्रश्न विचारूया, तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आपल्याबरोबर जय जवानचे प्रशिक्षक संदीप ढवळे सर आहेत। संदीप सर, आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या कौल महाराष्ट्राच्या वृत्तवाहिनीवर। नमस्कार सर, असं विचारेन तुम्हाला की खरंच हा विश्वविक्रमच झालेला आहे। हॅट्रिक, ते बी 10 थरांची 3 वेळा तुम्ही थर रचलेले आहेत। कसं काय तुमचं अनुभव त्या गोष्टीचा सर? आमचा 25 वर्षाचा अनुभव 9 थरामध्ये होता। 10 थराचा हा पहिल्यांदाच अनुभव आणि खूप चांगला होता। 3दा थर लावलेले आहेत। मुलं खुश आहेत, परिवार खुश आहे, पण ज्यांना जो आनंद पाहिजे ना तो म्हणजे उतरवण्याचा, तो उतरवण्याचा आनंद अजून मिळाला नाही। नेक्स्ट इयरला मी नक्कीच 10 थर उतरवणार आमचे। सर, ही एक प्रकारची तपस्याच बोलू शकतो। मागील 3 वर्षापासून 3-4 वर्षापासून तुम्ही प्रयत्न त्याच्या अगोदरपासून करत असणार, पण मी ज्या बघतो 3 वर्षापासून तुमचे प्रयत्न चालू आहेत 10 थराचे। आणि अक्षरशः जेव्हा घाटकोपरला तुमचे 10 थर लागले, प्रेक्षकांमध्ये एवढा उत्साह होता, ती एनर्जी तुम्हाला फील झाली का तिकडे सर? हो नक्कीच, कारण खेळाडूची जिद्द, चिकाटी, त्यांनी केलेली साधना, त्या सगळ्या काही गोष्टी सांगून गेल्या त्या विजयाच्या जल्लोषमध्ये। त्यामुळे नक्कीच आमच्या सगळ्या खेळाडूंचा विजय आहे। सर, अजून असं विचारेन तुम्हाला की जेव्हा तुमचं तिसऱ्यांदा 10 थर लागले आणि तो क्षण मी स्वतः पाहिलं, आणि तो अनुभव मी विसरूच नाही शकत। भर पाऊस, एवढा जोरदार पाऊस होता सर, तो अनुभव जरा सांगा मला थोडक्यात। नक्कीच तिसरी ट्राय होती आणि रात्रीचे 10:30 पावणे 11 वाजलेले आणि पाऊस पण दमदार होता, पण तो जोश आहे ना, एक मुलांमध्ये जिद्द होती की हॅट्रिक करायची। आणि जेव्हा थराला उभे राहिले तर मी समजून गेलो की हे तर चांगलेच लागणार आहे। आणि ज्या पद्धतीने मुलं खेळली आहेत ना, क्लासिक आहे। म्हणजे ते मी शेअर करण्यापेक्षा ते खेळाडूंना विचारलं तर फार बरोबर आहे। नाही सर, तुमचं कारण तुम्ही आहात तर खेळाडू आहात, प्रशिक्षक आहेत तर खेळाडू आहेत। तुमचा जो अनुभव आहे तो खूप दांडगा असा अनुभव आहे। तर थोडं शेअर करा, म्हणजे कशा पद्धतीची ट्रेनिंग तुम्ही केली आहे 10 थरासाठी? म्हणजे तुमचे रहस्य आम्हाला जाणून घ्यायचे नाहीत, ते तुमचं पर्सनल असतील रहस्य, पण एक अशा गोष्टी तुम्ही केल्या असतील, ट्रेनिंग दिलं असतील, त्या ट्रेनिंगबद्दल थोडक्यात सांगा। ट्रेनिंगबद्दल असं काही नाही आहे, रेग्युलर वॉर्मअप, फिटनेस बस तेवढंच आहे। आणि एक इच्छाशक्ती असेल प्रत्येक खेळाडूची की मला हे करून दाखवायचं, बस त्याच इच्छाशक्तीच्या बळावर आम्ही आजचा हा विजय मिळवलेला आहे। सर, जेव्हा आपण सकाळी इथून निघालो तेव्हा तुमच्या डोक्यात काय गोष्टी होत्या की आपण 10 थर कुठून सुरुवात करायची? तुम्ही नेहमी विक्रोळी आणि भांडूप या ठिकाणी जाता, पण या टायमाला तुम्ही दादरवरून सुरुवात केली, म्हणजे काय वेगळं तुमच्या डोक्यात प्लॅन होतं का की सुरुवात कशी वेगळी करायची यंदा, की दादरच्या सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने आपली सुरुवात चांगली होईल, असे काय विचार होते का मनात तुमच्या? नाही, विचार कोणतेच नव्हते। खेळाडूंचं प्लॅनिंग होतं की आपण असं खेळायचं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी खेळलेलो आहे। त्यामुळे वेगळं असं माझ्या डोक्यात काही येईल असं मला वाटत नाही। पाऊस भरपूर होता त्या दिवशी। पावसाचा जे थर लावण्यामध्ये काय असे परिणाम वाईट, म्हणजे पाय सरकण्याचं असं काय होतं का? पावसामुळे फायदा होतो की नुकसान होतं सर? कारण भरपूर पाऊस होता आणि पावसामुळे सरकतात पाय वगैरे चढताना, थर लावताना, असं काय होतं का? इफेक्ट होता त्याचा? नाही, पावसाचा अजिबात त्रास झाला नाही। पाऊस आमचा सोबती आहे। अच्छा, आम्ही निसर्गाचं आशीर्वाद म्हणून आम्ही पावसासोबत खेळत असतो। आम्हाला कुठे जाणवलं नाही की आमचं पावसातनं पाय घसरत आहे की आम्ही खेळाडू पडतो, कुठे जाणवलं नाही। सर, आपली जी जागा आहे सरावाची ती खूपच म्हणजे एकदम छोटी जागा आहे बाकी इतर जे गोविंदा पथक आहेत त्यांच्या तुलनेत, आणि तुम्ही क्रेनचाही वापर नाही केला यंदा। बहुतेक गोविंदा पथकाने क्रेनचा वापर केलेला आहे, तर क्रेनचा वापर केल्याने काय फायदा होतो का गोविंदा पथकांना? हो नक्कीच, क्रेन लावून जर खेळाडूला खेळवत असेल हार्नेस वापरून तर निश्चित एक कॉन्फिडन्स प्रत्येक खेळाडूमध्ये येत असतो। पण आमची जागा तशी नाही आहे, आम्ही एका टेकडीच्या भागावर राहतो, तिथे क्रेन येण्यासारखी नाही आहे। कदाचित आम्ही त्याचमुळे आमचे जवळजवळ 3 ट्राय आमच्या अशाच पडल्या, कारण आम्हाला हार्नेसची प्रॅक्टिस नव्हती। वर खेळणारा खेळाडू त्याला कधी आम्ही हार्नेस लावला नाही, तो अनुभव थोडा वेगळा होता। आणि नेक्स्ट टाईमला आम्ही बघू, जर जमलंच तर आम्ही काहीतरी आयडिया लावणार आणि हार्नेसचा वापर करायचा प्रयत्न करणार, कारण हार्नेसमुळे डबल पॉवर येते प्रत्येक खेळाडूमध्ये, कारण खेळाडू सेफ राहतो। म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीने हार्नेस जरुरी आहे, जे लागतं ते वरच्या टॉपरला? नक्कीच, खालचे 8 थर निवांत असतात ना। अच्छा अच्छा, 8 म्हणा 9 म्हणा, ते खेळाडू निवांत असतात, कारण वरचं हार्नेसवर लटकणार आहे। बाकी कलाकारी जी काय करायची ते आपल्याला करायची आहे, त्यामुळे प्रत्येक खेळाडू बिंदास असतो। आणि
खाली पकडायला माणसं नसली तरी पण ते एक मॅनेज होऊन जातं बऱ्यापैकी. अच्छा, मी दरवर्षी एक गोष्टीचा खूप अनुभव घेतला आणि खूप मला ते एकदम चिंताचा एक विषय होता ते, की जिथे आपण थर लावतो त्या परिसरात चिखल खूप असायचा, पण यंदा चिखलाचं प्रमाण खूप कमी होतं. चिखलामुळे इफेक्ट होतो का थर लावायला? पाऊस पडला, चिखल झाला की नंतर परत पाऊस पडला तर अजून डबल चिखल होतो. पण तसं असं कुठल्याच आयोजकांच्या हंडीखाली दिसून आलं नाही. बऱ्यापैकी सगळ्या आयोजकांनी चांगली सिस्टम राबवली होती. अविनाश जाधव साहेबांनी पण छानपैकी एक मॅट आणि बाकड्यांचं हे बनवलेलं मैदान. सरनाईकांच्या हंडीखाली पण वाळू होती, रेती बारीक रेती. तर असं चिखल आम्हाला कुठेच जाणवलं नाही. त्या दोन्ही हंडीखाली बाकीच्या सगळ्या हंड्या ह्या रोडवर होत्या, त्यामुळे निश्चिंत होतं सगळे खेळाडू. चिखलाचा बिलकुल त्रास झाला नाही आम्हाला. सर, जय जवान गोविंद पथक हा आता पुऱ्या महाराष्ट्रात ना पुऱ्या इंडियासाठी एक बोलतात ना मिसाळ झालेला आहे. एक त्यांनी 10 थर रचून एक विश्वविक्रमाचाच पुढचं पाऊल त्यांनी उचललेलं आहे. आता येणाऱ्या वर्षात काय दुसरं काय विश्वविक्रम? मी सर्वप्रथम जेव्हा 2008 साली आम्ही 9 थर लावले. 2008 9ला स्वयंक्रिय होता. 10, 11, 12, 13 2013ला एक नवीन मंडळ आलं, शिवसाई पथक, त्यांनी 9 लावले. 14, 15, 16, 17, 18, 19, 20, आता 24 चालू 25 चालू आहे. यामध्ये तुम्ही 9 थराचे मंडळ क्षमता चेक करू शकता की बरीच मंडळं उदयास आलेली आहे. आणि त्याच्यामागचं कारण मला माहिती नाही काय असेल, पण मे बी मला असं वाटतं आहे की आम्ही जे उपनगरामध्ये पेरलं ते उगवताना दिसतं आहे. तर आम्ही बऱ्यापैकी सगळ्या मंडळांना छानपैकी मार्गदर्शन केलेलं आहे. आम्ही मोठेपणा मागून घेत नाही आहे, पण निश्चितच कुठेतरी खंत वाटते की एखादं मंडळ जर बोलेल की आम्ही या मंडळाला प्रेरणास्थान मानतो किंवा ऊर्जासूत्र मानतो, तर तो एक आनंद आम्हाला खूप वर्ल्ड कप आल्यासारखं असेल. नक्कीच सर, कारण जय जवानला जे गोविंदा पथक आहे ते आदर्शच मानतात. ऑफलाईन म्हणतात, ऑनलाईन बोलते तर खूप आनंद आहे. नाही, माझ्यासमोर आम्ही भेट घेतो ना सगळ्यांना, ते आनंदित आहेत. ॲक्च्युली 10 थर म्हणजे एक आपल्या या दहंडी सणासाठी आणि जे आपले गोविंद आहेत त्यांच्यासाठी एक विजयच आहे. आणि पुढचं पाऊल तुमचं नक्कीच काहीतरी विश्वविक्रम करेल पुढच्या वर्षाचं वाटतंय. नक्कीच चालना मिळाली आहे, प्रयत्न चालू होते. हार्दिक शुभेच्छा सर, हॅट्रिक मारल्याबद्दल 10 थराची. आणि आमच्या प्रेक्षकांतर्फे, आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि एक नवीन विश्वविक्रम पुढच्या वर्षी आम्हाला नक्कीच बघायला भेटेल. ते हे होते संदीप ढवळे सर, जय जवान गोविंदा पथकाचे.